बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर आम्ही घरी आलो आहे, त्यामुळे घरातलं छोटं-मोठं आवरणं तर चालूच आहे. गावावरून आल्यावर सगळ्या नवीन कपड्यांचा जो काही ढीग लागला तो आज मला आवरायचा होता आणि हे सगळे कपडे नवीन असल्यामुळे याला मी मशीनमध्ये न टाकता हातानेच धुतले. आज सकाळी हेअर्स वॉश करून घेतले, कारण ट्रॅव्हलिंग करून आल्यावर मला असं होतं की केव्हा एकदा हेअर्स मी वॉश करू, कारण प्रवासाचे ते खूप खराब होऊन जातात. त्यानंतर रोजचंच सकाळचं रुटीन, घरातली साफसफाई, देवपूजा सगळं केलं. आता आज चतुर्थी आहे, त्यामुळे संध्याकाळी आम्हाला आत्याच्या घरी जेवण आहे. जो लग्नाआधीचा चतुर्थीचा थाट असतो तो भरायचा बाकी होता, त्यामुळे आज लग्नानंतर तो भरणार आहे आणि सोबतच आम्हाला पण जेवायला आत्याने बोलवलं आहे. दुपारच्या वेळी घरातली सगळी कामं आवरून घेतली, तोपर्यंत कपडे पण सुकले होते ते फोल्ड करून ठेवले. आज संध्याकाळी चहा न घेता मी दूधच घेतलं आणि मग आत्याच्या घरी जाण्यासाठी ड्रेस आणि ज्वेलरी काढून घेतली. रेडी झाले आणि घरातून निघण्याआधी संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि मग आत्याच्या घरी गेलो. त्यांची सगळी पूजेची तयारी इकडे झालेली होती. नवीन जोडप्याने पूजा केली. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी पण नमस्कार केला. आज मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. मग सगळेजण जेवायला बसले. त्यानंतर आम्ही पण जेवण केलं. थोड्या वेळ तिथे टाईम स्पेंड केला आणि मग घरी आलो. चला या व्लॉगला करते इथेच एंड. बाय.